नमस्कार. आज आपण जी गोष्ट ऐकणार आहोत ती आहे भारतातल्या एका ॲम्ब्युलन्स ड्रायव्हरची. एक असा अनुभव जो ऐकल्यानंतर वास्तव काय आणि भास काय यातला फरकच आपल्याला कळणार नाही. आणि या कथेचा नायक, ज्याचं आयुष्यच मृत्यूच्या अवतीभोवती फिरत होतं, तो म्हणतो, त्या रात्री जे घडलं त्याने त्याचा मृत्यूकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकला. पण असं काय झालं असेल त्या एका रात्रीत? चला जाणून घेऊया. तर ही गोष्ट आहे अशा एका व्यक्तीची ज्यासाठी मृत्यू, रडणं, आक्रोश हे सगळं रोजचं झालं होतं. 2001 पासून त्यांचं हेच काम होतं आणि भावना कुठेतरी हरवून गेल्या होत्या. त्यांचं नाव आहे सचिन जाधव. पेशाने एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर. जवळजवळ 4-5 वर्षांचा अनुभव होता त्यांना. आणि इतक्या वर्षात इतके मृत्यू पाहून, इतकं रडणं पाहून त्यांचं मन जणू दगड बनलं होतं. त्यांच्याच शब्दात सांगायचं तर हे असं त्यांचं आयुष्य झालं होतं. पण त्यांना कुठे माहीत होतं की एका रात्रीत हाच दगड वितळणार होता, तोही भीतीने. त्या रात्रीची सुरुवात झाली एका फोनने. हॉस्पिटलमधले एक सिनियर डॉक्टर गिरीश देशमुख यांनी त्यांना बोलवलं. काम होतं एक मृतदेह 3 तास दूर एका गावात पोचवण्याचं. पण यात एक गोष्ट वेगळी होती. कुटुंबाची परिस्थिती इतकी वाईट होती की ते येऊ शकत नव्हते. म्हणजे सचिन यांना हा प्रवास पूर्णपणे एकट्याने करायचा होता. आणि मग तो प्रवास सुरू झाला. रात्रीची वेळ, हायवेवरची भयान शांतता. आणि ह्या शांततेत काहीतरी अघटित घडायला सुरुवात झाली. गाडी सुसाट वेगात होती आणि अचानक हेडलाईटच्या प्रकाशात रस्त्याच्या बरोबर मधोमध एक माणूस उभा दिसला. कुठून आला, कसा आला, काहीच कळायला मार्ग नाही. सचिननी त्याला वाचवण्यासाठी अक्षरशः जीव खाऊन ब्रेक दाबला. पण जेव्हा ते घाबरून गाडीतून खाली उतरले तर समोर कोणीच नव्हतं. रस्ता पूर्णपणे रिकामा, सुनसान. आता विचार करा, त्यांच्या मनात काय गोंधळ उडाला असेल. हे खरं होतं की फक्त एक भास? रात्रीच्या प्रवासाचा थकवा होता. त्यांनी स्वतःला समजावलं की हो, हा आपला भ्रमच असणार. पण तो भ्रम नव्हता, ती तर फक्त सुरुवात होती. कारण आत्तापर्यंत जे काही रस्त्यावर घडत होतं ते आता गाडीच्या आत घडायला सुरुवात होणार होती, थेट त्या मृतदेहाजवळ. आणि मग घटना एका मागोमाग एक घडायला लागल्या. आधी मागून काहीतरी जोरात पडल्याचा धाड असा आवाज आला. मग त्यांनी स्वतः लॉक केलेला मागचा दरवाजा आपोआप उघडला. त्यांनी मागे पाहिलं तर मृतदेहावरची पांढरी चादर खाली पडलेली. आणि सगळ्यात भीतीदायक म्हणजे मागून कोणीतरी दार ठोठावतंय असा टकटक आवाज येऊ लागला. पण या सगळ्या आवाजांपेक्षा भयानक होतं ते दृश्य. त्या मृतदेहाचा चेहरा, त्याचे डोळे किंचित उघडे होते. जबडा इतका घट्ट आवळलेला होता की जणू तो फुटेल. आणि चेहऱ्यावर प्रचंड राग आणि द्वेष दिसत होता. सचिन यांनी त्यांच्या 25 वर्षांच्या करिअरमध्ये मृतदेहाच्या चेहऱ्यावर असे जिवंत भाव कधीच पाहिले नव्हते. आता इतकं सगळं घडल्यावर कोणीही घाबरेल. सचिन पूर्णपणे हादरले होते. त्यांना लवकरात लवकर तिथून पोहोचायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी एक शॉर्टकट घेतला. पण हा शॉर्टकट त्यांच्यासाठी मृत्यूचाच शॉर्टकट ठरणार होता. कारण तो रस्ता आणखीनच निर्जन आणि अंधारा होता. आणि त्या शॉर्टकटवर पुन्हा तेच, रस्त्याच्या मधोमध पांढऱ्या कपड्यात गुंडाळलेली एक आकृती उभी होती. जणू एखादा मृतदेहच उभा आहे. यावेळी सचिननी ठरवलं, काहीही झालं तरी थांबायचं नाही. त्यांना वाटलं हे दरोडेखोर असतील. त्यांनी गाडीचा वेग कमी करण्याऐवजी उलट वाढवलं आणि त्या आकृतीला थेट उडवलं. गाडी खालून थप्प असा एक विचित्र आवाज आला. आणि बरोबर त्याच क्षणी एक काळीस चिरणारी किंकाळी ऐकू आली. पण ती किंकाळी बाहेरून नव्हती आली, ती आली होती ॲम्ब्युलन्सच्या आतून, मागच्या बाजूने. आणि जणू इतकं कमी होतं म्हणून एक जड, खोल आवाज थेट त्यांच्या कानाशी कुजबुजला. तू माझ्यावरून गाडी चालवलीस. खरंच वाटतंय का की तू आज जिवंत घरी पोचशील? आता सचिन यांच्याकडे हिंमत उरली नव्हती. पण तरीही त्यांनी गाडीच्या मागच्या बाजूला बघायच्या छोट्या खिडकीतून मागे पाहिलं आणि जे दिसलं ते पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. तो स्ट्रेचर तुटून वाकडा झाला होता. आणि तो मृतदेह स्ट्रेचरवर नव्हता, तो बाजूच्या सीटवर बसला होता, एखाद्या जिवंत माणसासारखा थाट. यानंतरचा प्रवास तो कसा पूर्ण झाला हे फक्त सचिनच जाणोत. त्या एका रात्रीने त्यांच्या मनावर कायमची भीती कोरली. अखेर ते त्या घरी पोचले.
गाडीतून उतरताच त्यांनी पाहिलं तर त्यांच्या ड्रायव्हिंग सीटवर जिथे ते आत्ताच बसले होते तिथे एक काळी सावली बसली होती. पण कथेचा शेवट इथे होत नाही. खरी चक्रावून टाकणारी गोष्ट तर तेव्हा घडली जेव्हा त्यांनी मृतदेह देण्यासाठी गाडीचा मागचा दरवाजा उघडला. आज सगळं शांत होतं. तो मृतदेह अगदी शांतपणे सरळ स्ट्रेचरवर झोपला होता, जणू काही घडलंच नव्हतं. या एका अनुभवानंतर सचिनने पुन्हा कधीही एकही रात्र एकट्याने ॲम्ब्युलन्स चालवली नाही. तर मग प्रश्न हाच उरतो की इतका अनुभव असलेल्या माणसासोबत जे घडलं तो फक्त त्याच्या मनाचा खेळ होता, की मग त्या रात्री खरंच असं काही घडलं होतं जे आपल्या समजण्याच्या पलीकडचं आहे. आठवण आणि भास यातला फरक नक्की असतो तरी काय? विचार करायला लावणारी गोष्ट आहे, नाही का?